दरम्यान लाडकी बहीण योजनेवर देखील उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे। भाजप पगारी मतदार तयार करतंय अशी टीका ठाकरेंनी केली आहे। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधल्या महिलांना 10,000 रुपये देण्यास मोदींकडे पैसे, मात्र राज्यातल्या पूरग्रस्तांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत असा टोला देखील ठाकरेंनी केंद्राला लगावला आहे। निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात आपण मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे 1,500 रुपये मिळत असतील आणि घरापुरते 1-2 रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय। पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची अवलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार। आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय। बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत। जवळपास किती 10,000 कोटी रुपये, 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून। तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही, तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत हा माझा जाहीर आरोप आहे।